गुड आफ्टरनून एव्हरीवन, वेलकम टू होम विथ फ्लेवर चॅनल। आज मी बनवणार आहे उपवासाची साबुदाण्याची खिचडी। साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी इथे मी हार्ड ॲनोडाइज फ्युचुराच्या कढईचा वापर केलेला आहे, कारण मी जितकेंदा पण स्टीलच्या कढईमध्ये बनवायचा प्रयत्न केला आहे तेव्हा माझी साबुदाण्याची खिचडी ही कढईला चिपकलेली आहे। सो कढई गरम झाली की त्यात 2 ते 3 चमचे तूप घालायचं आहे आणि त्यात तूप गरम झालं की जिरं आणि मिरची टाकून घ्यायची आहे। जिरं आणि मिरचीला छान फ्राय करून घ्यायचं आहे। त्यानंतर यात आपल्याला उकडलेला बटाटा टाकायचा आहे। उकडलेला बटाटा पण तुपावर छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर बटाट्यांपुरतंच मी मीठ टाकते, जेणेकरून बटाट्याला छान मिठाची चव आली पाहिजे। बटाट्यामध्ये मीठ टाकलं की ते छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर यात आपल्याला टाकायचं आहे 1 वाटी रात्रभर भिजवलेला साबुदाणा। साबुदाणा हा चांगला भिजला गेला की तो होतोही चांगला। त्यानंतर यात आपण टाकणार आहोत 1 वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट। शेंगदाणे आपल्याला आधी भाजून घ्यायचे आहे आणि मग त्याला ओबडधोबड मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे। त्यानंतर हे जे मिश्रण आहे आपल्याला सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। बटाटा, साबुदाणा, दाण्याचा कूट हे छान मिक्स व्हायला पाहिजे। हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। बटाटे जर तुम्हाला मोठे वाटत असेल तर ते फोडून घ्यायचे आहे। त्यानंतर यात कलरसाठी मी कश्मीरी लाल मिरची पावडर वापरते आहे। बऱ्याच जणांना पांढरा साबुदाणा आवडत नाही, लाल कलरचा साबुदाणा आवडतो, म्हणून मी त्यात लाल कश्मीरी मिरचीची पावडर टाकली आहे। ते पण छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर यात आपल्याला टाकायचं आहे चवीपुरतं मीठ। मीठ टाकल्यावर पण आपल्याला साबुदाणा हा छान हलवून घ्यायचा आहे, जेणेकरून पूर्ण साबुदाण्याला व्यवस्थित मीठ लागलं पाहिजे। इथे तुम्ही बघू शकता साबुदाणा हा छान मोकळा होतोय, जराही चिकट होत नाही आहे। साबुदाणा चांगला भिजला गेला की तो चिकट होत नाही। त्यानंतर यात आपल्याला अर्धा वाटी दही टाकायचं आहे। आता तुम्हाला असं वाटेल की दही टाकल्यावर नक्की साबुदाणा चिकट होईल, पण असं काहीही होणार नाही। या उलट साबुदाण्याची चव ही खूप अप्रतिम होते। दही टाकल्यानंतर दहीला आपल्याला पूर्ण साबुदाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित खालीवर साबुदाणा फिरवून दहीला छान मिक्स करून घ्यायचं आहे। दही मिक्स झालं की एकदा छान मिश्रण ढवळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे। झाकण ठेवून आपल्याला 10 ते 15 मिनटं साबुदाणा हा शिजवून घ्यायचा आहे। 10 ते 15 मिनटानंतर तुम्ही बघू शकता साबुदाणा हा छान शिजलेला आहे। जर तुम्हाला या स्टेजला असं वाटत असेल की साबुदाण्याला थोडं होऊ द्यायचं आहे, तर तुम्ही अजून 10 मिनटं त्याला वाफवून घेऊ शकता। जसं की मी अजून त्याला 10 मिनटं वाफवून घेणार आहे। 10 मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपला छान साबुदाणा तयार आहे। दही टाकलं तरी आपला साबुदाणा छान मोकळा झालेला आहे, जराही चिकट झालेला नाही आहे। अशा प्रकारे मी इथे प्लेट काढून घेते आहे। तुम्ही करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये कळवा कसा झाला ते, आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।